महाराष्ट्रातील घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण आरटीओ कार्यालय क्षेत्रातील अपघातांची संख्या 0% आणण्यासाठी प्रयत्न करणार आरटीओ अधिकारी रमेश कल्लूरकर। गेल्या वर्षभरात 125हून अधिक वाहनांचे अपघात घडले आहेत। या अपघातांची संख्या 0% आणण्यासाठी कल्याण आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रमेश कल्लूरकर यांनी वाढत्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला गेला। महिनाभर देशभरात रस्ते सुरक्षा अभियान सुरू होते। या अभियानाचा सांगता समारंभ आरटीओ कार्यालयातील पटांगणात आज 15 फेब्रुवारी रोजी 5 वाजण्याच्या सुमारास आयोजित केला होता। यावेळी आरटीओचे अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग तसेच रिक्षा चालक संघटना, ड्रायव्हिंग स्कूल आदी उपस्थित होते। कल्याण कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान 2024 हे 15 जानेवारी ते 14 फरवरीपर्यंत राबविण्यात आलं आहे। यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये रक्तदान शिबिर, त्याच्यानंतर वेगवेगळे उपक्रम म्हणजे कॉलेजेसमध्ये स्पर्धा किंवा कॉलेजेसमध्ये हेल्मेटचं वाटप असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले आणि त्या कार्यक्रमासाठी उदंड प्रतिसाद लोकांचा होता, आमच्या अधिकाऱ्यांचा होता, सर्वांचा एकदम छान आणि हा एकदम छान कार्यक्रम झालेला आहे। रस्ते अपघात म्हटलं की त्याचे 4 पिलर आहेत, रोड एज्युकेशन, रोड इंजिनिअरिंग, रोड एन्फोर्समेंट आणि पब्लिक अवेअरनेस। आता सध्या आपण पब्लिक अवेअरनेसवरती काम करतो, जेणेकरून रस्त्यावर होणारे अपघात कमी होण्याच्या दृष्टिकोनातून लोकांकडून नियम पाळले गेले पाहिजेत, अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे। थोडक्यात म्हणजे मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा उपयोग केला पाहिजे, 4 व्हीलर चालवताना सीट बेल्ट लावलं पाहिजे। हे म्हणजे शिस्तीचा भाग झाला पाहिजे, जेणेकरून आपण शिस्तीमध्ये गाडी चालवून आणि रस्त्यावर चालवताना इतरांची काळजी घेऊन आपण सुरक्षितपणे वाहन चालवू शकू। निश्चितच होईल त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे म्हणजे सांगितलं की हॉर्न वाजवू नका, मद्यपान करून गाडी चालवू नका, म्हणजे एक प्रकारे जनजागृतीसाठी आपण हा चित्ररथ फिरवत आहोत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।